ठीक आहे, मी सगळ्यांना बोलावतो, अक्षय म्हणाला. थोड्याच वेळात संकेतचे सगळे कर्मचारी कॉन्फरन्स रूममध्ये जमले. संकेत त्यांच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, तर सगळ्यांनो, मला ठाऊक आहे तुम्ही मला ठार मारायच्या मूडमध्ये आहात. सगळे जोरात हसले. पण मी खरंच तुमचा आभारी आहे. तुमच्याशिवाय मी जे 3 वर्षात गमावलं ते 2 वर्षात परत मिळवूच शकलो नसतो. त्यासाठीच आम्हाला नेमलं गेलं होतं. कोणीतरी उत्तर दिलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बस आता पुरे. मला माहीत आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी माझ्यासारखंच सुट्टीशिवाय काम केलंय. फक्त माझं बेबी म्हणजे कंपनी पुन्हा उभारीवर आणण्यासाठी. आता माझी बेबी परत आली आहे, तर थोडा आनंद साजरा करायला काय हरकत आहे? टाईम फॉर हॉलिडे. सगळे आनंदाने ओरडले. तुम्हा सगळ्यांना उद्यापासून 2 आठवड्यांची सुट्टी मिळते. सुट्टी संपल्यावरही एक प्रॉपर वीकेंड असेल आणि सॅलरी डबल. सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला. संकेतने हसत सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला, चला मग, ही सुट्टी सुरू करूया एका धमाकेदार पार्टीने. आज संध्याकाळी 5 वाजता रॉक्सी नाईट क्लबमध्ये. ओहो, सगळ्यांनी उत्साहात ओरडले आणि संकेतने मनात ठरवलं की आजचा दिवस फक्त पार्टीसाठी नाही, आजचा दिवस तिला भेटण्यासाठीही असेल, आराध्याला. संध्याकाळी 5 वाजता रॉक्सी क्लब, मुंबई. तर मित्रांनो, हे आपल्या मेहनतीसाठी आणि समर्पणासाठी. चीअर्स. संकेत चोप्राने शॅम्पेनचा ग्लास वर उचलला. चीअर्स. सगळ्यांनी एकत्र आवाज दिला. 2 आठवड्यांनंतर सगळे भेटूया. तोपर्यंत पार्टीचा पुरेपूर आनंद घ्या, संकेत म्हणाला. नक्कीच मिस्टर चोप्रा, सगळ्यांनी आनंदाने उत्तर दिलं. तर सांग संकेत, पुढचे 2 आठवडे काय करणार? अक्षयने त्याचा ग्लास उचलत विचारलं. संकेत हसत म्हणाला, काय करेन ठाऊक नाही, पण पहिल्यांदा तिला भेटणार. खरंच यावेळी करणार आहेस ना? नक्कीच. दोघं थोडा वेळ अजून बोलत राहिले. काही वेळाने संकेत उठला. ठीक आहे अक्षय, मी निघतो. या क्लबच्या लाईट्सने डोकं फुटतंय, अक्षय हसत म्हणाला. 2 वर्षांपूर्वी हा तोच माणूस होता जो इथे पूर्ण दिवस थांबायचा. तेवढ्यात VIP सेक्शनमधून आवाज आला. तो माणूस आता मेलाय. संकेत वळला आणि त्याचे डोळे तिच्यावर पडले. आराध्या. ती एकटी बसली होती, हातात ऑरेंज ज्यूसचा ग्लास आणि चेहऱ्यावरती जुनी शांतता. क्षणात संकेतचं हृदय हलकं झालं. आनंद, अपराध, भावुकता सगळं एकत्र मिसळलं. त्याच्या डोळ्यांनी सांगितलं की तिला भेट. पण नाही, हे ठिकाण योग्य नाही. तो स्वतःशी म्हणाला, उद्या नीट भेट घेऊ. आत्ताच नाही. पण जेव्हा तो बाहेरच्या दरवाजाकडे निघाला, त्याचं डोकं आपोआप तिच्याकडे वळलं आणि त्याने पाहिलं एक माणूस तिचा हात पकडून तिला ओढत होता. क्षणात संकेतचा राग उसळला. त्याने पुढे चालत जाऊन कठोर आवाजात म्हटलं, मला वाटतं तिला नको म्हटलं ना? तो नशेतला माणूस क्षणभर संकेतकडे पाहत थबकला. संकेतला ओळखल्यासारखा झाला आणि लगेच त्याने आराध्याचा हात सोडला. चिल मॅन, मी फक्त मजा करत होतो, तो अळखळत म्हणाला. मग चुपचाप निघ, नाहीतर मी तुला विसरणार नाही, संकेतने दबक्या पण धोकादायक आवाजात म्हटलं. ओह, ओके, मी चाललो. ती मला बोलावतेय, असं काहीसं पुटपुटत तो माणूस पळतच निघून गेला. संकेतने नजरेने आराध्याकडे पाहिलं. ती चारकोल रंगाच्या स्कर्टमध्ये आणि हलक्या गुलाबी शर्टमध्ये उभी होती. प्रत्येक वर्णावर तिचा आत्मविश्वास दिसत होता. तिचे केस लांब आणि वळणदार, प्रकाशात मखमली चमकत होते. तिच्या नाजूक त्वचेवर लाईट्सच्या झळा पडत होत्या आणि ती अक्षरशः झळकत होती. तिचा गव्हाळ रंग आता थोडा उजळ दिसत होता. ती इतकी सुंदर दिसत होती की संकेतकडे शब्द सुरले नाहीत. तो तिच्याकडे हळूहळू चालत गेला आणि तिच्या गंधाने, गुलाबासारख्या सौम्य सुवासावाने त्याचं मन पुन्हा वेडं झालं. आराध्या त्याच्याकडे पाहतच राहिली. 2 वर्षांपासून जिची मनात इच्छा होती, तोच माणूस तिच्यासमोर उभा होता. पण आता तिच्यासमोर जो उभा होता तो 2 वर्षांपूर्वीचा संकेत नव्हता. हा संकेत नवीन होता, आत्मविश्वासाने झळकणारा, जणू एखादा रोमन देव. त्याने ग्रे रंगाचा लांब बाहीचा शर्ट आणि निळ्या जीन्स घातली होती. त्याचं शरीर जणू शिल्पासारखं कोरलेलं वाटत होतं. केस नैसर्गिकपणे अस्ताव्यस्त पण मोहक होते. त्याच्या हनुवटीवर हलकी दाढी होती आणि डोळे, खोल राखाडी, तिच्याकडे एकटक पाहत होते. तो तिच्या जवळ आला तेव्हा व्हॅनिला आणि ओकचा सौम्य गंध त्याच्या शरीरातून दरवळला. त्याने बोलायला तोंड उघडलं तेव्हा शॅम्पेनचा हलका वास तिच्या नाकाशी पोहोचला. त्याने तुला काही त्रास दिला का? संकेतने रागाने विचारलं. आराध्याने घाबरत म्हटलं, नाही, मी ठीक आहे, ट्रस्ट मी. संकेतने दीर्घ श्वास घेत स्वतःला सावरलं. तू इथे एकटी आहेस का? त्याने विचारलं. नाही, माझे काही सहकारी आहेत, ते डान्स फ्लोअरवर आहेत. मी आता निघणारच होते, आराध्या म्हणाली. म्हणजे आपली प्रत्येक भेट तुझ्या रक्षणानेच सुरू होते का? संकेत हसत म्हणाला. त्याच्या ओठांवर एक मोहक स्मित उमटलं. आराध्याही नकळत हसली. कशी आहेस माझी क्वीन बी?
तो हळू आवाजात म्हणाला. अरे देवा, त्याला अजूनही ते नाव लक्षात आहे. तिच्या मनात आनंदाचा एक झरा उफाळला. नेहमीसारखीच छान मिस्टर फायरक्रॅकर. तू कसा आहेस? ती खट्याळपणे म्हणाली. बघतच आहेस, तो म्हणाला. हं, माझ्या इतका तर नाहीच, ती चिडवत म्हणाली. हो, त्यापेक्षा जास्तच चांगला, त्याने डोळा मारत उत्तर दिलं. हा हा, फार गंमत करत नाहीस तू? अरे खरं सांग, आपण जेव्हा एकत्र डिनर करायचं ठरवलं होतं ते आपण आजच करूया का? संकेतने थोड्या संकोचाने विचारलं. मला तर खूप आवडेल, पण आता तू इतका मोठा माणूस झालायस. तुझ्यासोबत डिनरला गेले तर दुसऱ्या ठिकाणी पापाराजे माझ्या मागे लागतील. ती मिश्किल हसली. संकेत हलकेच हसला. हं, वाईट नाही. आता थोडं शहाणपण आलं दिसतंय तुला. कमीत कमी आपल्यात एक तरी शहाणा आहे, ती म्हणाली. तो खोटं रागवत म्हणाला. माझ्याजवळही आहे आणि मला आधीपासूनच माहीत आहे आपण कुठे जाणार आहोत. कुठे? आराध्याने उत्सुकतेने विचारलं. जर तुला शहाणपण माझ्यापेक्षा जास्त असेल तर स्वतःच ओळखून घे, तो म्हणाला. दोघे क्लबमधून बाहेर पडले. संकेतने आपल्या ड्रायव्हर क्रूपरला आणि बॉडीगार्ड स्टीफनला सांगितलं की ते जाऊ शकतात. मग तो स्वतःच कार चालवत एका बर्गर किंग समोर थांबला. दोघांनी ऑर्डर दिली आणि पार्सल मिळेपर्यंत वाट पाहू लागले. आराध्याने अनिताला मेसेज केला. थोडा उशीर होईल. ऑर्डर मिळाल्यावर त्यांनी पुन्हा ड्राईव्ह सुरू केले. काही वेळातच आराध्याने ओळखलं. मला कळलं आपण कुठे चाललोय. आपलं ठिकाण, तो डोळा मारत म्हणाला. ती क्षणभर स्तब्ध झाली. त्याला अजूनही आठवतंय ते ठिकाण, तो दिवस. दोघे संकेतच्या ऑफिसच्या छतावर गेले. तिथे शांतपणे बसून त्यांनी बर्गर खायला सुरुवात केली. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर कमबॅक, आराध्या म्हणाली. तोंडात चीज बर्गर भरलेला. सॉरी क्वीनबी, तो अपराधी स्वरात म्हणाला. कशासाठी? ती शांतपणे विचारते. त्या दिवशी तुझा फोन न उचलल्याबद्दल, तुझ्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल. मी परत आलोय तुझ्यामुळेच, पण 2 वर्षात एकदाही तुला मेसेज नाही केला. मला तोंड दाखवायची हिंमत नव्हती. अजूनही अपराधी वाटतंय, आराध्या त्याच्याकडे पाहत म्हणाली. संकेत, खरं सांगायचं तर हो, मला राग आला होता जेव्हा तू अचानक निघून गेलास. पण नंतर जेव्हा तुझं यश पाहिलं तो राग आपोआपच नाहीसा झाला. तू मला टाळलंस, पण त्यामागे चांगलं कारण होतं. आता काहीच राग नाही, फक्त आनंद आहे. चला, जे झालं ते झालं, आपण पुढे जाऊया. संकेतने तिचा हात हलकेच धरला आणि म्हणाला. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. ती हसली, एक उबदार शांत हसू. बाबा कसे आहेत? तो बर्गरचा घास घेत विचारतो. ठीक आहेत, ती उत्तरली. तिच्या डोळ्यात शांततेचा एक प्रकाश होता. तो अजूनही इथे यायला तयार नाही? संकेतने विचारलं. हो, ते खूप हट्टी आहेत. त्यांच्या तत्वांवर ते अजिबात तडजोड करत नाहीत. मी 6 महिन्यांपूर्वी परत गेले होते आणि त्यांच्यासोबत पूर्ण 1 महिना राहिले, आराध्या म्हणाली. आणि आराध्या, ते माझ्याबद्दल खुश आहेत का? खरंच विचारतोयस? ती हसत म्हणाली. हो, जेव्हा मी तुझ्यात झालेला बदल त्यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले, हा मुलगा मला दत्तक घ्यायला पाहिजे आणि माझ्या मुलीला सोडून द्यायला पाहिजे. संकेत हलकेच हसला. मलाही त्यांचा मुलगा व्हायला आवडेल, पण मला अजिबात नाही, ती मिश्किलपणे म्हणाली. संकेतच्या मनात त्या क्षणी विचारांचा सागर उसळला. हाच तो क्षण, हाच तो सुवास, हाच तो आवाज, तिचे ते डोळे, तिचं चिडवणं, तिचं हास्य, जे प्रत्येक वेळी माझ्या श्वासातल्या हवेचं प्रमाण कमी करतं. यावेळी मी सगळं गोंधळणार नाही. यावेळी मी तुला गमावणार नाही क्वीनबी. दोघांनी त्या रात्री हरवलेली वर्ष परत जगली. खूप बोलले, हसले, आठवणींना उजाळा दिला. वेळ कसा उडून गेला कळलंच नाही आणि घड्याळात 3 वाजले. माझ्याकडे 2 आठवड्यांची सुट्टी आहे, संकेत म्हणाला. छान, तुला थोडा आराम हवा ना, ती म्हणाली. हो, पण मी विचार करतोय या 2 आठवड्यात आपण हरवलेला वेळ भरून काढायचा. काय म्हणतेस? सॉरी संकेत, ते शक्य नाही. मला कामावर जावंच लागेल. 2 आठवडे सुट्टी घेणं कठीण आहे. ठीक आहे, मी समजू शकतो, काही हरकत नाही. पण वीकेंडला मी तुझ्यासोबत राहीन. पुढचे 2 दिवस फक्त आपण दोघं. छान वाटते. त्या 2 दिवसात मी सगळं भरून काढेन, तो म्हणाला. मग बाकीचे दिवस काय करणार? खरं सांगायचं तर काही कल्पना नाही. मी काही सांगू? नक्की सांग. तुझ्या कुटुंबासोबत वेळ घालव. त्यांनी त्यांचा मुलगा 5 वर्ष मिस केला आहे. 5 वर्ष? संकेतने डोळे मोठे केले. हो, 3 वर्ष दारूत बुडून आणि 2 वर्ष जग पाहण्यात. तुला वाटतं मी जावं? कारण त्यांच्यासोबतही माझं नातं तुटलं आहे, तसं जे तुझ्यासोबत झालं, तो संकोचत म्हणाला. जा संकेत, तुला त्यांच्यासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे, ती ठामपणे म्हणाली. ठीक आहे, जाईन, तो हळूच म्हणाला. खूप चांगलं, ती हसली.
तर निघूया का? त्याने घड्याळाकडे पाहिलं. हो, झोप येते आता, ती जांभई देत म्हणाली. ठीक आहे, विकेंडसाठी कपडे पॅक करून ठेव, मी तुला सकाळी 10ला घेऊन जाईन. परफेक्ट, ती म्हणाली. दोघे खाली आले आणि एका स्ट्रीटवरील आराध्याच्या घरी निघाले. बॉडीगार्ड पण ठेवला आहेस आता? ती चिडवत म्हणाली. तूच म्हणालीस ना मी आता मोठा माणूस झालोय. तो हसला. किती दिवसांपासून आहे तुझ्यासोबत? सुमारे वर्षभर. मला खात्री आहे तो तुझ्या अहंकारामुळे त्रस्त झाला असेल. कदाचित त्यालाच ते आवडलं असेल, तो हसत म्हणाला. यानंतर दोघं काही वेळ शांत होते. संकेत तिच्या घरी पोहोचला तेव्हा आराध्या कारमध्येच झोपली होती. ती चंद्रासारखी दिसत होती. माझा चंद्र, त्याने मनातच म्हटलं. आराध्या. नाही, तो स्वतःला सावरत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. ए, उठ ना झोपेची राणी. हां, आणखी 5 मिनिट. आणि ती कुजबुजली. संकेत हसला. माझे कार एवढी आरामदायक आहे का ग? ती डोळे चोळत म्हणाली. शट अप, माहिती आहे तुझ्याशिवाय काही चालत नाही माझं, तो म्हणाला. ती कारमधून उतरली आणि हसत म्हणाली. सकाळी 10ला घेऊन ये. बाय, गुड नाईट. तांत्रिकदृष्ट्या गुड मॉर्निंग, तो हसत म्हणाला. डोंट गेट ऑन माय नर्व्स, आराध्या हसत म्हणाली आणि संकेत निघून गेला. ती आपल्या घरी परतली. खोलीचं दार उघडून दिवे लावले आणि पुढच्या क्षणी तिचा जीव थरकापला. देवा, अनिता, तू माझ्या बेडवर काय करतेस? घाबरवलंस मला. आराध्या किंचाळली. काय झालं? तू खूप थकलेली दिसतेस. अरे वा, शेवटी माझी मुलगी एक वन नाईट स्टँड करून घरी आली की काय? अनिता उत्साहाने उडी मारत म्हणाली. शटअप अनिता, मी असं काही कधीच करणार नाही, आराध्या रागाने म्हणाली. मग कोण भेटलं? तो, आराध्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू म्हटलं. ओ माय गॉड, सगळं सांग पटकन, अनिताने तोंडावर हात ठेवत उत्सुकतेने विचारलं. आराध्याने सगळी गोष्ट तिला सांगितली. कसा संकेत क्लबमध्ये भेटला, कसं त्याने तिला वाचवलं आणि कसं त्यांनी रात्री एकत्र बसून सगळं बोलून घेतलं. जसं मी म्हणाले होते, त्याला अजूनही तुझ्याबद्दल अपराधीपणा आहे, पण आता नक्कीच त्याच्या मनात तुझ्यासाठी काहीतरी आहे, अनिताने ठामपणे सांगितलं. नाही ग, मला वाटतं तो मला फक्त मैत्रीण म्हणूनच पाहतो. आराध्या थोडी गोंधळली. अगं मूर्ख, तुला समजत नाही का? त्याचं मन अजूनही तुझ्याकडेच आहे. उद्या पार्टी करूया, हे साजरं करूया. ते राहू दे. त्याने मला पुढचे 2 वीकेंड त्याच्यासोबत घालवायला बोलावलं आहे, त्यामुळे सॉरी. वा, काहीतरी नक्कीच सुरू आहे. मला पण तो सिक्रेट शिकव, अनिताने हसत डोळा मारला. काही सिक्रेट नाही ग. ठीक आहे, मग सांग, तुला खरंच त्याच्याबद्दल काय वाटतं? हां, मला तो आवडतो. त्याच्यासोबत वेळ घालवायला मला आवडतं आणि त्याच्यासोबत असताना मी सुरक्षित वाटतं. मग तेच ना प्रेम बावळट, अनिताने लगेच घोषणा केली. मलाही तसंच वाटतंय, आराध्या शांतपणे म्हणाली. मग त्याला सांग लवकर, उशीर करू नकोस. अनिता, हळू बोल ग, सगळं इतकं पटकन नाही होत. आधी मला स्वतःलाच खात्री वाटायला हवी आणि त्यालाही काय वाटतं हे कळायला हवं. प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, आयुष्यभर साथ देऊ शकतो का हे पण विचारायला लागतं. ठीक आहे, पण जास्त उशीर करू नकोस, कोणी दुसरे त्याचं लक्ष वेधून घेईल. ठीक आहे, करेन, पण तू सांग, तुझा वीकेंड काय प्लॅन आहे? माझी डेट आहे, पुन्हा तेच नो स्ट्रिंग अटॅच्ड वगैरे. हो, अगदी तसंच, ती डोळा मारत म्हणाली. अनिता, तू कधी सेटल होणार ग? अरे बापरे, नाही, पुन्हा सुरुवात करू नकोस, मला मजा घ्यायची आहे, लेक्चर नको देऊस. गुड नाईट, ती हसत खोलीबाहेर गेली. ही कधीतरी शहाणी होईल का, असा विचार करत आराध्या बेडवर पडली आणि डोळे मिटतात झोपी गेली. पुढच्या सकाळी 9:30 वाजता दाराची बेल वाजली. येते, म्हणत अनिताने दार उघडलं. दारात उभा होता तो, संकेत चोप्रा. हाय, तुम्ही आराध्याची मैत्रीण ना, तो हसत म्हणाला. अनिताने क्षणभर काही बोलायचं विसरले. मग तिने दोन्ही हात डोक्याला लावले आणि म्हणाली. ओ माय स्वीट जीज, हे स्वप्न आहे का? देशातील सगळ्यात हॉट माणूस माझ्या दारात उभा आहे आणि माझ्या बावळट मैत्रिणीबद्दल विचारतोय. संकेत हलकेच हसला. मला वाटतं ही वस्तुस्थिती आहे, पण जर कुणी ओळखलं तर मला आत बोलावशील का? सॉरी, आत या, अनिता म्हणाली. थँक्स, संकेतने स्मित करत उत्तर दिलं. तो हॉलमध्ये शिरला. माझं नाव अनिता, ती म्हणाली. नाईस टू मीट यू अनिता, तो सभ्यतेने म्हणाला. आराध्या म्हणाली होती तू 10ला येणार, पण अजून 9:30 वाजलेत. पहा, माझा बिझनेस माइंड, कुठल्याही मीटिंगसाठी मी नेहमी अर्धा तास आधी पोहोचतो, तो हलकं हसत म्हणाला. सिरियसली मिस्टर चोप्रा, तुम्हाला सुट्टीची गरज आहे,
ती मस्करीत म्हणाली. संकेत हसत म्हणाला, कॉल मी संकेत प्लीज. ती अजून झोपली आहे. अनिता म्हणाली, झोपली? इतक्या वेळेपर्यंत? बिलीव्ह मी, तिला तयार व्हायला फक्त 10 मिनिटं लागतात. तिनेच सांगितलं होतं 9:45ला उठवायला. ठीक आहे, मग मीच हँडल करतो, संकेतने उत्तर दिलं. ओके मग, बाय. माझी डेट आहे 10ला. सी यू गाईज लेटर. अनिता म्हणाली. एन्जॉय युअर डेट. तो म्हणाला. थँक्स. संकेत आराध्याच्या रूमकडे गेला. खोली अगदी नीटनेटकी होती. सगळं परफेक्टली अरेंज केलेलं. त्याची नजर आराध्याकडे गेली. ती नाईट ड्रेसमध्ये अगदी बाळासारखी झोपली होती. त्याच्या चेहऱ्यावर थोडं खोडकर हास्य आलं. तो अलगद तिच्या पलंगाच्या दुसऱ्या बाजूला शिरला. आराध्या पाठमोरी झोपली होती. तो शांतपणे थांबला. ती वळेपर्यंत 5 मिनिटांनी ती हलकीशी वळली. हॅलो ब्युटिफुल. तो तिच्या कानात हळूच कुजबुजला. ती थकलेल्या डोळ्यांनी डोळे उघडून म्हणाली, मॉर्निंग. आणि पुन्हा डोळे मिटले. क्षणभरातच ती दचकून जागी झाली. डोळे चोळले आणि संकेतला पाहताच किंचाळले आणि थेट बेडवरून खाली कोसळली. संकेत हसू थांबवू शकला नाही. तो पोट धरून हसू लागला. हे सगळे माझा जीव घाबरवायला काय येतात रे तुम्ही सगळे बदमाश. आराध्या उठत म्हणाली. कारण तुझं एक्सप्रेशन बघायला मज्जा येते, तो हसत म्हणाला. यू आर. ती चिडून म्हणाली आणि बाथरूमकडे गेली. काही मिनिटांनी ती बाहेर आली. लाल लांब पॅन्ट आणि गोल्डन स्लीवलेस टॉपमध्ये. केस विंचरत ती विचारते, अनिता कुठे गेली? ती डेटसाठी गेली. मी लवकर आलो म्हणून वाटलं तुला उठवावं, तो हसत म्हणाला. हे विसरून जा, ती त्याच्याकडे बघत म्हणाली. नेवर, संकेतने डोळे मिचकावत म्हटलं. मग तुला त्याची किंमत मोजावी लागेल, ती हात छातीवर घालत म्हणाली. मी सांभाळून राहीन, त्याने उत्तर दिलं. बघूया मग, ती म्हणाली. ओके, आता बाहेर चल, गाडी माझी वाट बघते, संकेत म्हणाला. दोघं बाहेर आले. संकेतने टोपी घालून चेहरा लपवला. सिरियसली? कॅप? मला पापराजीची पर्वा नाही, हे फक्त तुझ्यासाठी, तो म्हणाला. किती मदतीचा स्वभाव आहे तुझा, ती व्यंगाने म्हणाली. थँक मी लेटर. आता कारमध्ये बस लवकर, कुणी ओळखायच्या आधी. दोघं कारमध्ये बसले. दरम्यान काही अंतरावर पार्क केलेल्या एका कारमध्ये बसलेला माणूस त्यांच्या दोघांचा फोटो घेत होता. तो फोटो त्याने कुणाला तरी पाठवला. ग्रेट समथिंग असा मेसेज लिहून. त्याच्या समोरच्या स्क्रीनवर रिप्लाय आला. गुड जॉब. माझ्या पुढच्या ऑर्डरची वाट बघ आणि तोपर्यंत माझं सांगणं तसंच कर. आराध्या गाडीत बसली आणि तिची नजर ड्रायव्हर सीटवर गेली. तिथे एक उंच मजबूत बांध्याचा 40शीतला अमेरिकन माणूस बसला होता. काळ्या MIB सूटमध्ये अत्यंत प्रोफेशनल दिसणारा. आराध्या, हा स्टीफन आहे, सनीने तिची ओळख करून दिली. हॅलो स्टीफन, आराध्या म्हणाली. हॅलो मॅम, तो नम्रतेने म्हणाला. मॅम नाही, मला आराध्या म्हणा. ओके, तो म्हणत गाडी सुरू केली. तर स्टीफन, तू याच्यासोबत कसा निभावतोस, ती हसत विचारते. तो तितका वाईट नाही आराध्या, स्टीफन म्हणाला. खरंच, ती किंचित स्मित करत विचारते. कधी कधी वाईट, जेव्हा तो रागात असतो, स्टीफन हसत म्हणाला. दोघेही असले. स्टीफन, मी तुझं वेतन देतो आणि तरीही तू तिचा पक्ष घेतोयस, सनीने मस्करीत विचारलं. सॉरी सर, पण मी खोटं बोलू शकत नाही, स्टीफन म्हणाला. काळजी करू नको स्टीफन, तो तुला कामावरून काढणार नाही, आराध्या हसत म्हणाली. का बरं? कारण त्याच्या रागाला तोंड देण्यासाठी तुझ्यासारखा माणूस दुसरा सापडणार नाही, ती खटाळपणे म्हणाली. गाडी अखेर त्याच्या घरासमोर थांबली. तेच ठिकाण जिथून आराध्या अनेक वर्षांपूर्वी निघून गेली होती. आता पुन्हा तिथे परत येणं आणि तेही सनीसोबत. तिचं मन आनंदाने धडधडलं. घरात पाऊल टाकताच अंजू धावत आली आणि आराध्याला मिठी मारली. अगं देवा, तू खरंच आलीस, ती आनंदाने म्हणाली. वेळेने मला परत आणलं, आराध्यानेही तिला घट्ट मिठी मारत उत्तर दिलं. बरं बरं, इतक्या ड्रामॅटिक होऊ नका दोघी, सनी त्यांच्या मागे येत म्हणाला. मला माहीत आहे तुम्ही दोघी सतत संपर्कात होतातच, तो हसत म्हणाला. त्या दोघी हसल्या आणि एकमेकींपासून सुटल्या. तेव्हाच आराध्याची नजर अंजूच्या कपड्यांकडे गेली. ती बाहेर जाण्यासाठी तयार होती. अंजू, कुठे चालली आहेस, आराध्याने विचारलं. संकेत सरांनी मला 2 आठवड्यांची सुट्टी दिली आहे. मी माझ्या छोट्या राक्षसाला सोनालीला भेटायला चालली आहे. सोनाली म्हणजे अंजूची बहीण, जुलीचा 2 वर्षांचा गोड पण खट्याळ मुलगी. खूप छान, त्यांना माझा नमस्कार सांग, आराध्या म्हणाली. नक्कीच डार्लिंग, अंजूने हसत उत्तर दिलं. त्या दोघी अजून काही मिनिटं बोलल्या. ठीक आहे स्वीटहार्ट, आता मला निघायला हवं, माझी ट्रेन वाट बघते, अंजू उठले. अंजू थांब, सनीने तिला थांबवलं. काय झालं संकेत सर, स्टीफन तुला स्टेशनपर्यंत सोडेल. अहो, तसं काही गरजेचं नाही सर, ती थोडी गोंधळली. अंजू, हा आदेश आहे, जा. थँक्स माय बॉय, ती हसत म्हणाली. युअर वेलकम, सनीने हसून उत्तर दिलं.
ठीक आहे, बाय स्वीटहार्ट, विकेंडचा आनंद घे. अंजूने आराध्याला पुन्हा मिठी मारली आणि निघून गेली. तू पण तुझी सुट्टी एन्जॉय कर, आराध्याने हसत उत्तर दिलं. स्टीफन आणि अंजू निघून गेल्यावर आता फक्त आराध्या आणि सनीच घरात उरले होते. घरभर एक गाढ शांतता पसरली होती. तर क्वीन बी, आता काय करू इच्छितेस? शेवटी सनीने शांतता मोडली. आराध्याने त्याच्याकडे मिश्किल नजरेने पाहिलं. तू मला नाश्ता न करता घरातून पळवून आणलंस? बरं, मग सुरुवात नाश्त्यानेच करूया, कारण तुझा अपहरण करणाऱ्यानेही अजून काही खाल्लेलं नाहीये. तो हसत म्हणाला. दोघांनी एकत्र स्क्रॅम्बल्ड अंडी आणि जॅमसह टोस्ट खाल्ला. सनी डिशवॉशर सांभाळत असताना आराध्या घरात फेरफटका मारू लागली. बहुतेक खोलींची मांडणी आणि सजावट बदललेली होती, पण ज्या क्षणी ती सनीच्या खोलीत गेली ती थबकली. ती खोली अगदी तशीच होती जशी ती सोडून गेली होती. काहीच बदल झालेला नव्हता. प्रत्येक वस्तू तिच्या जागेवरच होती, अगदी त्या फायरक्रॅकर बेडशीटसुद्धा. तू इथे आहेस? सनी मागून आला. सनी, तुझी खोली अजूनही तशीच आहे जशी मी ठेवली होती. आराध्या चकित होऊन म्हणाली. हां, म्हणजे मला वेळ मिळालाच नाही काही बदलायला, तो अळखळत म्हणाला. वेळ मिळाला नाही की माझ्या आठवणी काढायच्या नव्हत्या? आराध्याने थेट विचारलं. काय? नाही, तसं काही नाही, खरंच वेळ नव्हता. तू मला मिस केलंस? आराध्या म्हणाली. गप्प बस, मी नाही केलं. तू कधीच मान्य करणार नाहीस, पण सत्य हेच आहे की तू मला मिस केलंस. ती हलकसं हसली. नको आता तो विषय. आता सांग, काय करूया? त्याने मुद्दाम विषय बदलवला. तू सांग. खरं सांगायचं तर मला माझ्या सवयीच विसरल्या आहेत. तुझं काही सांग. मग एखादा सिनेमा बघायचा का? छान कल्पना. आपण शेवटचा एकत्र कोणता चित्रपट पाहिला होता? माझा की तुझा आवडता? आराध्याने विचारलं. माझा, ओशन्स 13, 25 मे, 2 वर्षांपूर्वी. आराध्या त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहू लागली. काय झालं? तो चकित झाला. चित्रपटाचं नाव लक्षात आहे ठीक, पण तारीखही? ती हसत म्हणाली. म्हणजे माझी मेमरी चांगली आहे. आता थिएटरमध्ये भेटू, एखादा चांगला सिनेमा दाखव मला. असं म्हणत तो तिच्याकडे न पाहता पटकन बाहेर गेला, जणू मॅरेथॉन धावायला निघाला होता. आराध्या हसली. तू मला मिस केलंस सनी. एक दिवस तू स्वतःच ते मान्य करशील. त्यांनी दुपारचे काही तास एकत्र चित्रपट बघण्यात घालवले. देवा, हे भयपट तर फक्त डोकेदुखी देतात या कर्कश संगीतामुळे. सनीने कपाळाला हात लावला. हो ना, आजकाल भीतीदायक चित्रपट विनोदी होत आहेत आणि विनोदी चित्रपट शोकांकिता बनलेत. आराध्या म्हणाली. देवाचे आभार, मी या जगापासून दूर होतो. पुरे झाली ही चित्रपट यात्रा. आता लंच करूया. जेवण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या बेडवर बसून पत्ते खेळायला सुरुवात केली. पण आराध्याला तेव्हा लक्षात आलं की सनी यात एकदम प्रोफेशनल आहे. प्रत्येक राऊंडमध्ये तोच जिंकत होता. पहा, जिनियसची चेष्टा करू नका, तो अभिमानाने म्हणाला. आजचा तुझा नशिबाचा दिवस आहे आणि थोडं चिटिंगही आहे तुझ्यात, आराध्या रागाने म्हणाली. अगं, ते हरलेलंच म्हणतात असं. तो खट्ट्याळ हसला. मी हरलेली नाही, ती आवेशाने म्हणाली. ठीक आहे, मग आणखी एक खेळ खेळायचा का? अरे देवा, आता मी हरले आहे, आराध्या म्हणाली. आता नाही, मला झोप येत आहे, काही वेळाने खेळूया. ती सनीच्या बेडवर पडली. आता तू चिटिंग करत आहेस, सनी म्हणाला. तुला ऐकू येत नाही? ती म्हणाली आणि डोळे मिटून बेडशीटने स्वतःला झाकले. जड जेवणाने चांगला परिणाम केला. झोप तिच्या डोळ्यांवर लगेचच आली. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा संध्याकाळचे 4 वाजलेले होते. तिने सनीच्या खोलीत शोध घेतला, तो तिथे नव्हता. खाली आली तर सनी स्वयंपाकघरात काहीतरी तयार करत होता. वास खूप छान होता. छान वास, ती म्हणाली आणि स्वयंपाकघरात गेली. अरे, तू इथे आहेस? वाटलं तुझा मृत्यू झाला आहे. 4 तास झोपलीस, सनी म्हणाला. काय सांगू, मला झोप खूप आवडते, ती हसली. दाखवतच आहेस ते. आता काय करत आहेस? काही नाही, 2 तास झोपलो आणि गार्डनमध्ये थोडा फेरफटका मारला. कुठे झोपतोस? तू माझा बेड घेऊन बसलीस, मी तुझा बेड घेतला. आता काय करत आहेस चीटर? तूच चीटर आहेस, मी नाही. आता मी पास्ता तयार करत आहे. छान, जेवणानंतर आणखी एक खेळ खेळू, मग ठरवू कोण चीटर आहे. आनंदीपणे मॅम. ती बाहेर आली. थंड वारा तिच्या चेहऱ्यावर आला आणि तिला ताजगी जाणवली. ती स्विमिंग पूलच्या जवळ बसली, पाय पाण्यात टाकले. थंड पाणी तिला आरामदायी वाटायला लागले. काही वेळानंतर सनी 2 प्लेट्स पास्ता घेऊन तिच्या जवळ बसला. ती एक तुकडा पास्ता घेते. स्वादिष्ट, ती म्हणाली. धन्यवाद. तरीही मला विचारायचंच राहिलं, तुझा बॉयफ्रेंड कसा आहे? यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.